हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा दिवस होता चौथा म्हणजेच नवरात्रीचा चौथा दिवस आणि आज रंग होता पिवळा म्हणजेच जो देवी आईच्या वस्त्रांचा कलर होता तर तो पिवळ्या रंगाचा होता। तर ते माझ्याकडे देवी आईचं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे वस्त्र आहे पिवळ्या कलरचे, तर ते मी आज आईला परिधान करणार आहे। कोणतीही सेवा करण्या अगोदर म्हणजेच मी धूपदीप लावून घेत असतो आणि जो अखंड दिवा आहे तर तो देखील कंटिन्यू चालूच होता। म्हणजेच जेव्हा त्या दिव्याची वात वर करायची असते तर तेव्हा मी पहिल्यांदा तो दिवा दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करून घेतो आणि त्यानंतर तिची वात जी आहे तर दिव्याची तर ती मी वरी करत असतो। आणि जेव्हा मी स्टार्टिंगला दिवा लावला होता म्हणजेच पहिल्या दिवशी मी जो दिवा लावला होता देवी आईचा अखंड दिवा तर त्याच्यामध्ये मी वात मोठीच टाकली होती, कारण 9 दिवस आपल्याला हा दिवा हलवायचा नसतो किंवा त्याची वात चेंज करायला आपल्याला चालत नाही। त्यामुळे एकदाच आपण जर मोठी वात टाकून घेतली तर नंतर ती आपल्याला चेंज करायला लागत नाही, कारण थोडीशी ती वर केली तर ती दिवसभर राहते। आणि मी यामध्ये जी वात टाकली होती तर ती मी मोलीची तयार केली होती आणि ती म्हणजेच आता खूप मोठी होती, त्यामुळे 9 दिवस ती कंटिन्यू चालत होती। तर जो अखंड दिवा होता तर तो मी म्हणजेच पहिल्यांदा एका दिव्याला प्रज्वलित करून घेतो, कारण जेव्हाही आपण वात वगैरे वर करतो तर ती विझण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही म्हणजे दुसऱ्या दिव्याला पहिल्यांदा तो दिवा प्रज्वलित करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तो दिव्याची जी वात आहे तर ती वर करत। तर मी म्हणजे तशा प्रकारे करत असतो की जेव्हाही मला दिव्याची वात वर करायची असते तर दुसऱ्या दिव्याला मी ते प्रज्वलित करून घेतो आणि त्यानंतर जी मोठा अखंड दिवा आहे तर त्याची मी वात वर करत असतो। त्यानंतर जी देवी आईचं स्वरूप होतं तर ते आज पिवळ्या रंगाचं देवी आईला वस्त्र परिधान करायचं होतं। पिवळ्या रंगावर जी गोल्डन कलरची ज्वेलरी आहे तर ती म्हणजे थोडीशी सूट करत नाही, त्यामुळे मी मोत्याची ज्वेलरी आज देवी आईला परिधान करणार होतो। तर जे देखील म्हणजेच मोत्याची ज्वेलरीमध्ये देवी आईला मला परिधान करायचं होतं तर ते सर्व मी साहित्य म्हणजेच एका ताटामध्ये पूर्ण ज्वेलरी वगैरे काढून ठेवली होती। आणि त्याचबरोबर हे तुम्ही वस्त्र बघत आहात तर हे कोल्हापूरनी पॅटर्नमध्ये वस्त्र आहे। तर हे देखील मी म्हणजे शीतलताई आहेत तर त्यांच्याकडूनच बनवले होते। तर हे वस्त्र देखील मी 4 कलरमध्ये बनवले होते, म्हणजेच एक लाल, एक पिवळा, एक हिरवा आणि एक अजून म्हणजेच ऑरेंज थोडासा कलर आहे त्याचा, तर त्या कलरमध्ये मी हे वस्त्र बनवले होते। तर हे देखील खरंच खूप युजफुल ठरतात, कारण जेव्हाही आपण देवी आईचा शृंगार करतो तर अशा प्रकारचे जे वस्त्र असतात तर ते देखील दिसायला खूप छान दिसतात आणि आपला देखील जास्त वेळ जात नाही। तर एरवी आपण जर ब्लाऊज पीसपासून आपल्याला देवी आईचं वस्त्र तयार करायचं असेल तर त्यामध्ये आपला बराचसा वेळ जातो आणि ते प्रॉपर म्हणजेच मॅनेज देखील होत नाही। त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा प्रकारच्या वस्त्रांचा यूज करत जा जे रेडीमेड भेटतात आपल्याला मार्केटमध्ये, इझिली अवेलेबल होऊन जातात। तर मला तरी म्हणजे इकडे मार्केटमध्ये हे वस्त्र अवेलेबल होत नाहीत, कारण जसं की तुम्हाला मी सांगितलं तर हा एरिया बंगाली असल्यामुळे इकडे जे देवी आईचे म्हणजे आपल्या देवांचं जे साहित्य आहे तर ते इकडे मिळत नाही। त्यामुळे जे बरंचसं पूजेचं सामान आहे तर ते मी ऑनलाईनच बोलवत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो। तर जसं की तुम्हाला मी सांगितलं की तर आज देवी आईचा रंग होता पिवळा आणि त्यावरती मी मोत्याची ज्वेलरी देवी आईला परिधान करणार होतो। तर जे देवी आईचा मुकुट होता तर त्याला देखील मी मोत्याचीच नथ परिधान केली होती आणि सर्वात स्टार्टिंगला मी देवीचे जे कानवेल आहेत तर ते मी म्हणजे हातानेच मोत्याचे तयार केले होते। तर ते स्टार्टिंगपासून मी तेच ठेवले, कारण तुम्ही चेंज नाही केले, कारण जे मोत्याचे कानवेल होते तर त्याला हुक नव्हती वरतून, त्यामुळे प्रॉपर मी ते मॅनेज केले, म्हणजेच मागच्या साईडने मी ते दोरीने बांधून घेतले होते, कारण ते नंतर म्हणजेच खाली पडणार नाही आणि त्यामुळे मग मी ते तसेच ठेवले, म्हणजे चेंज केले नाही। आणि तुम्ही हा कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा मुखोटा बघत आहात तर याला नाकाला होल आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपण सहजपणे नथ ॲडजस्ट करू शकतो। तर काल मी गोल्डन कलरची देवी आईला नथ परिधान केली होती, तर आज मोत्याचं पूर्ण ज्वेलरी मला देवी आईला परिधान करायची होती, त्यामुळे देवी आईला मी मोत्याचीच नथ परिधान केली। आणि खरंच जेव्हाही आपण पूजा वगैरे अशा प्रकारच्या करतो तर आपल्या घराचं जे वातावरण आहे तर ते खूप पॉझिटिव्ह होतं आणि देवी आईला देखील बघून मला म्हणजेच खूप छान वाटत होतं, कारण इकडे म्हणजेच आपल्या देवांची म्हणजेच मंदिरं नाही आहेत आणि देवी वगैरे पण इकडे म्हणजेच मांडत नाहीत, फक्त म्हणजे त्यांची बंगाली लोकांची देवी असते पण ती 5व्या दिवशी बसते। आणि जर तुम्ही ते बघितले नसेल म्हणजे त्यांची देवी वगैरे तर नंतरच्या व्हिडिओमध्ये मी त्या तुमच्यासोबत शेअर करेलच की इकडे कशा प्रकारे नवरात्र साजरी केली जाते। त्यामुळे मी अशा प्रकारे देवी आईचं स्वरूप घरामध्येच म्हणजे जिथे मी राहतो रूममध्ये तर तिथेच मी अशा प्रकारे तयार केलं, जेणेकरून मला पूजा देखील करता येईल आणि माझ्या हातून देवी आईची सेवा देखील होईल। नवरात्रीचा चौथा दिवस माता कुष्मांडा देवीला समर्पित आहे। या दिवशी भक्तांनी मन अनहरण चक्रावर स्थित असते, म्हणून भक्तांचे अत्यंत पवित्रतेने आणि शुद्ध भावनेने देवीचे ध्यान करावे आणि तिची पूजा करावी। तिला कुष्मांडा असे म्हणतात कारण तिने तिच्या सौम्य आणि मऊ हास्यांनी विश्वाची निर्मिती केली। जेव्हा विश्व अस्तित्वात नव्हते आणि सर्वत्र पूर्ण अंधार होता तेव्हा देवीने तिच्या हलक्या हास्याने हे विश्व निर्माण केले। कुष्मांडा देवी ही सृष्टीची आदिम शक्ती मानली जाते, जिच्या आधी विश्व अस्तित्वात नव्हते। देवीचे निवासस्थान सूर्यमालेत असल्याने मानलं जातं।
फक्त तिच्याकडे सूर्यामध्ये राहण्याची शक्ती आहे। तिच्या शरीरातील तेजस्विता सूर्यासारखी आहे। तिच्या तेजाची इतर कोणत्याही देव किंवा देवता तुलना करू शकत नाहीत। तिच्या प्रकाशाने 10ही दिशांना प्रकाशित होतात। माता कुष्मांडा यांना 8 हात आहेत। तिच्या 7 हातात कमंडलू म्हणजेच पाण्याने भरलेले धनुष्यबाण, कमळाचे फूल, अमृताने भरलेला घडा, चक्र आणि गदा आहेत। तिच्या 8व्या हातात जपमाळ आहे, जी सर्व सिद्धी आणि संपत्ती प्रदान करते असे मानले जाते। तिचे वाहन सिंह आहे, जे शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे। देवीची पूजा केल्याने भक्तांचे मन शुद्ध होते आणि त्यांना भक्तीच्या मार्गावर प्रगती करण्यास प्रेरणा मिळते। मातेच्या आशीर्वादाने भक्ताला जीवनसागरात पार करणे सोपे जाते। देवी कुष्मांडा कमीत कमी सेवा आणि साध्या भक्तीनेही प्रसन्न होते। खऱ्या मनाने तिचा आश्रय घेणारा भक्त सांसारिक आदी आध्यात्मिक प्रगती साध्य करू शकतो। माता कुष्मांडा तिच्या भक्तांना रोग, दुःख आणि विनाशातून मुक्त करते आणि दीर्घायुष्य, कीर्ती, शक्ती आणि ज्ञान प्रदान करते। जर प्रयत्न करूनही इच्छित परिणाम मिळत नसतील तर या रूपाची पूजा केल्याने इच्छित परिणाम मिळतात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे देवी आईचं स्वरूप आहे तर ते मी तयार करून घेतलं, म्हणजेच जे आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं जे स्वरूप आहे आईचं, तर तशा प्रकारे देवी दिसत होती। म्हणजेच जो आपण घटाला सजवलं होतं तर साक्षात देवी आईचं स्वरूप ते वाटत होतं। यानंतर जी देवी आईची आरती आहे तर ती देखील मी करून घेतली आणि जो भीमसेनी काकूर मी तुमच्यासोबत शेअर केला, म्हणजे जेव्हा श्रावण सोमवार होते तर तेव्हा देखील मी भीमसेनी काकूर तुमच्यासोबत शेअर केला। तर हा आपल्या घरामध्ये जेव्हा पूजेच्या टायमाला किंवा आरतीच्या टायमाला आपण आपल्या घरामध्ये जाळत असतो तर आपल्या घरातील जे नेगेटिव्ह एनर्जी असते तर ती आपल्या घरामधून निघून जाते। त्यामुळे आरतीच्या टायमाला मी तरी म्हणजे जो भीमसेनी कापूर आहे तर तो लावत असतो आणि त्याचबरोबर जो धूप कप आहे माझ्याकडे तर ते देखील मी यूज करत असतो। कारण जेव्हाही आपण नवरात्रीमध्ये देवी आईची आरती करतो तर तेव्हा अशा प्रकारचे जे धूप कप आहे तर ते खरंच खूप युजफुल ठरतात। कारण यांचा धूर देखील खूप छान आहे, म्हणजे याचा जो स्मेल आहे तर तो देखील खूप छान आहे, म्हणजे त्याचा हार्मफुल इफेक्ट काही होत नाही आणि आपलं घरातलं जे वातावरण आहे तर ते देखील खूप पॉझिटिव्ह होतं। तर मला देवी आईची म्हणजे सेवा करून खूप छान वाटलं। तर तुम्हाला मी केलेली सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।